अजून पाठाला त्याला लागला नाही. ओके चाललंय. आम्हाला माहितच नाही म्हणली का ऑर्केस्ट्रा नाही बँजो बँड आहे. आणि आयुष्यातला पहिला कार्यक्रम माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीतला का मी बँजो बँडवर आम्ही सगळेजण गातोय. बघू आता अजून एक बाबा. तर चला मंडळी, आफ्टर लॉंग टाइम म्हणजे लगभग 15-20 दिवसानंतर शोला सुरुवात पुन्हा होते. शो म्हणजे आमचा जीव खरा. आणि चला, आज शो आहे आंबाडीला. खूप लांबची रनिंग आहे. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो शो, गाणे आणि शोची मजा. इकडे बघ काय बोल पप्पा. बाय बाय. तोंडात काय चॉकलेट आहे का? गाणी बोलून दाखव ना. एक गाणी बोलून. कुठं गाणी? कुठलं गाणी? चल बाय. हा बोल लगीन मोर्या बोल. मोर्या इकडे आवाज येत ना बाय. चल बाय बाय. तर मंडळी, घरातून निघतो, बघतो जर गाडी CNGच नाही. चला पहिले CNG टाकून घेऊ. आणि फायनली आम्ही निघालोय शोला. बघूया आता काय धमाल होत आहे. तर हे बघा, सालाबादप्रमाणे गर्दी. ऑफलाईन असल्यामुळे गर्दी जास्त असते मंडळी. चला आता काय थांबवं तर लागेलच. नेहमीप्रमाणे माझा मित्र लेट. नेहमीप्रमाणे त्याला कधीही फोन करा, त्याला 1 तास 2 तास अगोदर फोन करा, पण तो गाडीत बसायला लेटच येणार. काय विषय काय माहिती. नशीब पोरगी नाही, मग ते विचारत नका. बघा फायनली हा आला आळशी. कारण समजा तू लेडीज असता, बाई असता, तर मग तू तर अजून 1-2 तास घेतली असं तयारी करायला. हा ओके हो मूर्ख. चला मंडळी, पहिले आकाश शेटचे आमचे कपडे घ्यायला जातो. त्यांनी सांगून ठेवले कालच का कपडे दुकानात आणून ठेवलेत. भाऊ इथेच दाबा, या साईडला ट्रॅफिक भरपूर आहे. मंडळी आमचा राजा बाजा आमच्या गावातला. थैली दे ती काल ते पोसरीच्या पोराची दिली ती नाही का? ती थैली दे ना. थैली दिली ती बघ ना कपड्यांची. तर चला मंडळी, फायनली निघालोय. आमचा ड्रायव्हर नेहमीप्रमाणे हिटिंगवरच आहे. गाडी काही स्लो चालवत नाही तो. ॲक्च्युली आम्हाला पोचायचं पण आहे. बघूयात जाता तर किती जणांना ठोकते गाडी. आता मंडळी ट्रॅफिक विषयी तर विचारू नका. कल्याण म्हणजे ट्रॅफिकचा माहेर घर आपण बोलूया. आणि तिकडे आमची मंडळी वाट बघते. लेडीज सिंगर आमची बायपासला उभी आहे. आणि आमचा मित्र आकाश तो अजून थोडा पुढे उभा आहे, कारण तो पाहुणा गेला होता कुठेतरी. तिकडनं आम्हाला त्याला उचलायचं आहे. त्याचे कपडे वगैरे घेतलेत आम्ही. चलो मंडळी, प्रवास चालू आहे. अचानक आमच्या मित्राला फोन आला. त्याने खिशांशा फोन करला. तर बघता होतं क मित्रांनी पण आयफोन घेतले. यो बघा आयफोन. फायनली आमच्या लेडीज सिंगर पण आलेत. मॅडम हाय करा. हाय म्हणजे ब्लॉग चालते. चला निघालो आता. आमच्या मित्राला घ्यायचंय आकाशला. आणि मित्रांनो डायरेक्ट थेट शोला. आता आहे. चला आमचे दोन्ही आलशी ढोरं आले. आता आम्ही चाललो. चला शोला. पहिले काहीतरी खाऊन घेतो. मंडळी थोडा नाश्ता पोटा पाण्याचा पण बघला पाहिजे. त्या हिशोबाने हे बघा, या हजेरच होती तिथं. हे बघा यो एक या ना. बस खायची वस्तू दिसली म्हणजे झाली तुला. तेव्हा मस्त गरम वाटा निघता. थंडी वाटली एक आपल्याला. कमी आहे थंडी. ए बाईला इकडून मधल्या. हा तुम्हालाच नाही अवघड. काय बोलतो दादा, तुला कसं काय वाटलं कवडचा वडापाव? मी पण रात्री समोसे नेले होते भारी. भारी समोसे अजून भारी होतं. वडापाव भारी. तुम्ही किती खाल्ले भाऊ? मी एक खाला मस्त. हा का? सुरक तुला. हे बघा गरम समोसे काढायला घेतलेत आपले दादा. किती वर्ष झाले तुम्ही करताय हा धंदा? 40 वर्ष झाले. क्या बात आहे. ऍड्रेस सांगा इथला. कवाड नाका, वाडा रोड. बघू शकता तुम्ही गरम वडापाव भजी. सुरू तू तुला बाय. किती झाला बाय हिशोब? काय मार लाखाचा हिशोब मार. 7 वडापाव 3 चहा 2 पाणी बॉटल. बाय किती शिकले तू? बाबा आवडलं तुला आमचं किती गेलं? चला मंडळी, नाश्ता झालाय. फोन सलकर. चला नाश्ता झालेला आता आम्ही निघलोय थेट कार्यक्रमाला. आका दादा काय बोलता? जरा काहीतरी एक पेशकश होते नजराना. काय बोलू शकतो नाही मी आता. आज त्यांना पण आपण गाल लावू समजा. स्टेजवर गाजल्यात त्या.
जरा काहीतरी 14 एप्रिलला काहीतरी ऐकवा जरा मस्त वेगळी आम्हाला आकाश दादा. आता 14 एप्रिल आलाय त्याच्याबद्दल बाबासाहेबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. नाही विषयच नाही. बरोबर आहे ना? ते आपल्या 2 शब्द मी बोलू शकतो. नक्कीच. आज तिरंगा झालाय नामी, साऱ्या देशाची त्याला सलामी, कार्य भीमाचं आलंय कामी, सदा ऋणी तयाचे आम्ही. वा. देशा संघ आज नटवला, जिल्हा तालुका गाव, घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताय माझ्या भीमाचं नाव, माझ्या भीमाचं नाव गाजताय, माझ्या भीमाचं नाव. वा 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 दादा, ही बाईट सोनोनिगम पर्यंत पोहोचलीच पाहिजे. लक्षात ठेवा. काय दादा मजा घेता तुम्ही. नाही दादा काय बोलू शकता तुम्ही. नयन दादाचं एक सिम्बॉलिक वर्ड आहे. बाय मला विचारत होती सुरकुतला पण आहे का बोलता. सुरकुतला पण आहे. बरं मॅडम तुम्ही काय बोलाल या 14 एप्रिल बद्दल? थोडं जरा आम्हाला काय बोलणार? नाही एखादं गाणं तुमच्या आवाजात जरा ऐकवा ना आम्हाला. जरा भीमगीत ऐकवा. घे रे शूट घे. नाही असंच घे ना. सेल्फीवर घे ना. आकाश नाही आकाशात म्हणजे असंच घे. ते नाही कातील ना दे. एक छोटी बाईट द्या फक्त आम्हाला. ती बाईट चालू करू. मला गाणं आठवतं. गाणं आठवतं लगेच शेलिप करते डायरी करते. अभंग कुठला ठीक आहे चालू कर. चालूच आहे. चालू केलंय. चालू. अहो ब्लॉग येतो. ब्लॉग मध्ये असं फालतू बरोबर म्हणजे ब्लॉग सरळ. ओके मग तुम्ही ते कट करणार. करणार आम्ही बरोबर ते. बोला चला. कडूबाईंचं आता गाजलेलं गाणं आहे, बऱ्यापैकी चालतंय. मला वाटतं जुनं गाणं असेल ते. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्यांच्या साथी, आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्यांच्या साथी, मी स्वप्नात पाहिलंय बाई भीम माझा दिलीत भाषण दे, भीम माझा दिलीत भाषण दे. फायनली काहीतरी गडबड झाली वाटतं. फायनली आम्ही शोच्या जागी पोहोचलोय आणि कपड्यात काहीतरी झोल झालेला आहे. आकाश भाऊजा पाहू शकता तुम्ही. काय अक्कलच ना असं कपडे देतात गुंडलू त्या भाकरवरी बांधा. कपडे चेंज करून घेतो. चला मंडळी तयारी झाली. चला शोला. पाहू शकता ड्रेसिंग साधे ड्रेस आहे. साधे ड्रेसिंग नाही. शर्ट घालून होता ना म्हणून तिची ड्रेसिंग साधी. चलो फॉलो. तर मंडळी पोहोचलोय फायनली. शोला सुरुवात करतो. तर मंडळी इथं येऊन बघतो तर सिच्युएशन काहीतरी वेगळीच आहे. इकडच्या लोकांचा वाजवणं वेगळा असतं. ड्रमसेट बघा आता 1 2 3 बँड 2 ढोलकी नाही ऑर्केस्ट्राला. चला आता काय ऍडजस्ट करून घ्यायला लागेल काहीतरी. आयफोन तू पण घेऊ शकतो. तू 1 लाख तू घेतला ना आयफोन. दाखव मंडळी बघू आता कसा कार्यक्रम होतं. आम्ही तर आली. हे बघा आयफोन याचा. हा आकाश आम्ही तर आली. दागदुगी वाढली आमची. ढोलकीवालाच नाही. ॲक्च्युली त्यांचा बँडचा प्रोग्राम होता पण त्यांनी आम्हाला काल अचानक बोलवले. बघूया चला. हे बघा इथे अशी इकडे अशी पद्धत आहे आंबाडी साईडला. हल्दीच्या दिवशी पण मस्त स्टेज बनवतात बघा. चला बघूया मंडळी. आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू करतो. काय होईल काय समजत नाही. या ठिकाणी पाटील कुटुंबियांतर्फे हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी आज आपल्या लाडक्या इथेच दादाची हळद आहे. कोणी बसून मजा नाही बघायची तर नाचून धमाल करायची. आणि नाचून धमाल करण्यासाठी महेश पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा नारेविट्स नक्कीच लोकगीत गीतांचा धम्माल नाचताना. तत्पूर्वी एक छोटीशी गणेश वंदना सादर करतील आमच्या लाडक्या सिंगर तारका.
दाल भात लोणचा वाटाण्याची भाजी कोण नाही कोणचा. चला मंडळी आमचा ब्रेक झालेला आहे. ब्रेकमध्ये टाइम झालेला आहे जेवायचा. भाजी आहे काय काय वाटाण्याची पुरी वाटाण्याची भाजी. चला आता थोडा परत चालू करू कार्यक्रम. मधली सुट्टी झाली अजून पाटणाला त्याला काय लागला नाही. ओके ओके चालले. आम्हाला माहीतच नाही म्हणली का ऑर्केस्ट्रा नाही बँजो बँड आहे. आणि आयुष्यातला पहिला कार्यक्रम माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीतला का मी बँजो बँडवर आम्ही सगळेजण गातोय. बघू आता अजून एक दीड तास खेचायचे कसं तरी बाबा जयरामजी की गाडीला सेल्फ मारून सरळ घरी चालू नाही. डिलिव्हरी तुझी जवळ आहे का किती महिना चालायला कटायला येतं आवर वाजन वारवत नाही ना. तसं ना माझं डोकं. बघा मित्रावर तो बोल त्याला बोल चल दरवाजा पायलाम करू ना. जेवल्या होतं बोलतो मला चालवं नाही. आणि कसा वाटला कार्यक्रम आजचा नक्की. चला सर थँक्यू सर्वांचं थँक्यू सर्वांचे आभार. 5 चला बाय. चला येतो बाय बाय. माई भैर सबस्क्राईब करा. चला मंडळी अशा प्रकारे आम्ही निघतो. ब्लॉग इथे संपवतो. खूप मजा आली धमाल आली आणि हसू तर खूपच आलाय. काय मॅडम बरोबर ना. काहीतरी वेगळा अनुभव होता पण मजा आली. चला बाय बाय. शेअर करा सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर बाय बाय.